मी इथे अप्सरा म्हणून नृत्य करायला आली होती, पण तुम्ही माझ्या अंगावरती फारच वेगळी जबाबदारी टाकलीत. पण तुम्ही काळजी करू नका, मला मिळालेल्या प्रत्येक संधीचं मी सोनं करत असते, त्यामुळे या संधीचं सुद्धा मी सोनं करेन. फक्त माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, मला ना ह्या अप्सरांकडनं खूप काही शिकायचं आहे. तर मी इथेच बसून ह्या सर्व अप्सरांचा डान्स परफॉर्मन्स बघितलं तर चालेल का तुम्हाला? अवश्य. नक्की? हो. चला, मलाही उत्सुकता आहे, मला खूप शिकायचं आहे, त्यामुळे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आता आमंत्रित करणार आहोत आपल्या पुढच्या अप्सरेला, उर्मिला कानिटकर हिला. राम्या राम्या काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. दिस आला या माथ्यावर, बघ दुपार झाली भर. या पोट माळावर मंदी सोडून नांगर, टाकी वैरण बैला मोर. घेतो इसावा घटका भर, त्याची अस्तुरी सुंदर आली घेवोनी भाकर. पाय भात्या ती चरचर, अन कशी चालती आझर झर. कांदान भाकरी खाऊन द्या, अरे कांदान भाकरी खाऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. मी लोकांचा हाय चाकूर, जीव जमून होतोय चूर. जणी माझा लय मगरूर, मालकीनं करी कुरकुर. पाया मंदी नाही गेटूर, जिंदी फाटती या टूर. अर दुपार टळून जाऊन द्या, अर दुपार टळून जाऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. दत्तू सोनाराचा शिरीधर, मधुपानाचा मुरलीधर. चोखू चांबाराचा चंदर, वरल्या आळीचा जालंधर. घरा शेजारी आपली घर, बाळपणातला मैतर. अरे तुमच्यात सामील होऊन द्या, अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड घेऊन द्या की र, मला बी जत्रेला येऊन द्या की. मृणाल, छान झाला नाही हिचा नाच? एकदम झकास. पण मला तिच्याशी तिथे जाऊन गप्पा वगैरे मारता येतील? जा गो बिंदास एकदम. नका ना हो इथे मारू. का? काही नाही, काल पोळ्या लाटत होते तेवढ्या त्यांनी हाक मारली, अशी गरकन वळली आणि आय ग. बाईचं दुखणं बाईलाच सहन करायला. आलेसा, खूप छान झाला. आवडला? खूपच आवडला. नाव काय बाई तुमचं? पण ओळखलं नाही. इथे तर कोण दुसरंच असतं. हा, इथे असतात ते पुष्करराव, ते जाऊ दे. आणि तुम्ही? मी पुशी कॅट. पुशी कॅट? हा. असं. आणि लगीन झालंय वाटतं? हो, झालंय ना. नाव घ्या की नवऱ्याचं. हो, असं अचानक नाव घ्यायचं म्हणजे, तशी खूप वर्ष झालीत आमच्या लग्नाला, त्यामुळे पटकन असं नाव. घ्या. एक छानसं नाव आहे. काठी आणि घोंगड घेऊन निघाली तुमची जत्रेला स्वारी. काठी आणि घोंगड घेऊन निघाली तुमची जत्रेला स्वारी. पुष्कररावांचं नाव घेते, माझं नाव पुशी कॅट.
वा वा. नका हो, का हो? नका हो. का हो? नाही नका. असं लाजताय का? नाही मला नाही. आता कुठे आहेत तुमचं पुष्करराव? पुष्करराव मला खरं म्हणायचं उलटलेत कुठेतरी, पण ते इथे पटकन म्हणता येणार नाही. ते येतील थोड्या वेळाने. आता मग चला की. ओ नका हो. अहो, चला की. लाजताय? नका हो, लाजताय? नका हो. आव पुरुष नृत्य होतं मग. पण म्हणून असं असं सतत पुरुषासारखं नाही वागायचं. पण मला खरंच सांगते, शपथ खूप आवडला तुमचा नाच, खूपच आवडला. थँक्यू. वा वा. आपण गुरूंचं मत काय ते जाणून घेऊया. जरूर. घेऊया. फुलवाताई. उर्मिला सॉलिड नाचलीस स्टार्ट टू एंड. जे काही केलंस सुपर्ब केलंस, तू कॅरी केलास तो ॲटिट्यूड, मेल ॲटिट्यूड, आणि आताही मस्त कॅरी केलास. सॉलिड. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. आज आपल्याकडे ते बघा जितेंद्र जोशी पण बसलेले आहेत. त्यांना विचारूया, कसा वाटला हो तुम्हाला नाच? मला तुझ्याबद्दल असं सांगायचं आहे उर्मिला, की सचिन तेंडुलकरला बघून असं वाटतं ना की बरं झालं हा माणूस क्रिकेटमध्ये आला. तसं मला तुला बघून नेहमी असं वाटतं की बरं झालं तू डान्स शिकलीस आणि डान्स करतेस. थँक्यू. थँक्यू जितू. थँक्यू व्हेरी मच. महागुरु मत. उर्मिला, अतिशय सुंदर असा एक रांगडा आणि वायब्रंट तरुण तुम्ही सादर केलात. या गाण्यावरती अनेक पुरुषांनी याआधी परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यांनी जेवढ्या एनर्जीनं, जेवढ्या व्हायब्रन्सनी हा परफॉर्मन्स केला, तेवढ्याच व्हायब्रन्सनी तुम्ही हा परफॉर्मन्स केलेला आहे उर्मिला. थँक्यू सर. तुमचा तो व्हायब्रंट जो तरुण ज्याने तो डान्स केला ना, त्या तरुणाला मला खरंच खूप मोठी दाद द्यावीशी वाटते. त्यामुळे फुलवा. नमस्कार, मी उर्मिला कानेटकर. माझा कोड नंबर आहे 1. तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. मला वोट करण्यासाठी SMS करा EEE स्पेस 1 आणि हा SMS 57575 ह्या नंबरवर पाठवा. BSNL आणि MTNL ग्राहकांना जर वोट करायचं असेल तर त्यासाठीची माहिती तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसेल. थँक्यू.